नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नुकतेच काव्यांजली या मालिकेद्वारे विश्वजितची भूमिका साकारणारे पियुष रानडे यांनी लाखो चाहत्यांना वेड लावले। यांनी स्वतःच्या जीवनामध्ये 2 लग्न केले, परंतु यांचे लग्न फार काळापर्यंत टिकू शकले नाहीत। तर तुम्ही यांच्या दोन्ही घटस्फोटित बायकांना पाहिलत का? जर तुम्ही यांच्या घटस्फोटित बायकांना पाहिलं नसेल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पियुष रानडे यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली, तर टीव्ही मालिकांमध्ये यांना खूप जास्त पसंत केले जाते। तर नुकतेच हे काव्यांजली या मालिकेमध्ये विश्वजितची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे। सध्या हे आपल्या लग्नाबद्दल खूप जास्त चर्चेत आले। पियुष रानडे यांनी 6 डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली, तर हे अभिनेत्री सुरुची अडाकर सोबत लग्नबंधनात अडकले व यांनी लग्नाचे काही फोटोज सुद्धा सोशल मीडियावर शेअर केले। यांनी 2010 मध्ये शाल्मकी टोलसे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली, परंतु यांचा वैवाहिक आनंद अल्पकाळ टिकू शकला नाही। त्यामुळे यांनी 2014 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या वेगळे होण्यामागे नेमके काय कारण होते हे पूर्णतः खाजगी राहिली। पहिल्या लग्नानंतर जानेवारी 2017 मध्ये त्यांनी अभिनेत्री मयुरी वाघ सोबत लग्न केले। तर या दोघांची भेट अस्मिता या मालिकेच्या सेटवर झाली होती, परंतु दुर्दैवाने दुसऱ्या लग्नालाही यांना अडचणीचा सामना करावा लागला। पियुष आणि मयुरीने विवाहित जोडपे म्हणून काही महिने घालवल्यानंतर यांनी 2019 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला। तर तुम्हाला पियुष रानडे यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल काय वाटतो हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही पियुष रानडे यांचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करावं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।